श्रोतेहो नमस्कार. पितृपक्षामध्ये पितृ जेवू घालताना पक्ष जेवू घालताना आपण आगारीवरती फेकतो, म्हणजे घासवरती फेकतो. ही परंपरा आपल्याकडे आहे का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मला सांगा, आपल्या पितरांसाठी आपण घास वरती फेकणं किंवा कावळ्याला घास वरती फेकणं किती उचित आहे? प्रतिकात्मक कावळ्याला घास वरती फेकणं हे उचित वाटतं का मनाला? तर नाही. आणि शास्त्रसंमत खरं तसं नाही पण आहे. तर या ठिकाणी श्राद्धामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की पत्रावळीमध्ये द्रोणामध्ये छानपैकी कावळ्याला, गाईला, कुत्र्याला, त्याचबरोबर फोटोंसमोर आणि वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही नैवेद्य ठेवायचा आहे. तसा नैवेद्य आपण ठेवला पाहिजे. परंतु आगारी किंवा घास फेकणे हे अजिबात उचित नाही. तर पितरांमध्ये अशा पद्धतीने जी परंपरा आपल्याकडे चालत आलेली आहे, अर्थात पूर्वी लोक अडाणी होते, त्यांना ते माहीत नव्हतं आणि अडाणी भावनेतनं किंवा अडाणीपणातनं काही परंपरा चालत आलेल्या आहेत. जर त्या अडाणीपणातनं जर चालत आलेल्या आहेत तर त्या जर चुकीच्या असतील तर आपण आता कमीत कमी शिकलेलो आहोत आणि आपल्याला समजतंय की ही प्रथा मनाला कुठेतरी चुकीची वाटते आहे. आपल्याला श्रद्धेने जे करायचे त्याला आपण श्राद्ध असं म्हणतो. मग त्या ठिकाणी आपण जे श्रद्धापूर्वक पितरांना जे अर्पण करणार आहोत, जी सुवासिनी आपली सकाळपासून स्वयंपाक करून छानपैकी स्वयंपाक करून ती पितरांना अर्पण करणार आहे आणि ते आपण फेकायचं, म्हणजे लिटरली ते आगारीच्या नावाने आपण ते पत्रावरती फेकायचं, ते निश्चित मनाला उचित वाटत नाही. माझ्या तर मनाला निश्चित उचित वाटत नाही. तर मी द्रोणामध्ये, पत्रावळीमध्ये कावळ्याला त्या ठिकाणी घास ठेवत असतो, त्याचबरोबर गाईला देत असतो, पितरांच्या समोर ठेवत असतो, कावळ्याचा नमस्कार करत असतो. तर सर्वांनी त्या ठिकाणी घास फेकण्यापेक्षा त्या ठिकाणी पत्रावळीमध्ये त्या ठिकाणी तो ठेवला पाहिजे. आणि घास फेकण्याची, आगारी फेकण्याची प्रथा मला असं वाटतं ती बंद करायला पाहिजे. कुणाच्या परंपरेला दुखावणं ही निश्चित या ठिकाणी भावना नाही आहे. परंतु जी परंपरा जी चुकीची आहे त्याबद्दल आपण बोललं नाही पाहिजे का? हा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. ज्यांना उचित वाटत असेल त्यांनी नक्की शेअर करा. धन्यवाद.